सहकार क्षेत्र आजवर राज्याचा विषय होता, मात्र केंद्र सरकारनं वेगळं मंत्रालय स्थापन करून राज्यातलं समृद्ध सहकार क्षेत्र स्वतःच्या अधीन ठेवलं आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे। महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र समृद्ध असल्यानंच त्याचा ताबा अमित शहा यांनी स्वतःकडे ठेवल्याचा आरोप त्यांनी केला। महाविकास आघाडीचे नेवासा विधानसभेचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। राज्यात महायुती सरकारकडून राज्याची लूट सुरू आहे, मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ही लूट थांबवू असंही ते म्हणाले। आज सुद्धा जर का तुम्ही मुंबईत येऊन बघाल तर मुंबई महापालिकेची तिजोरी हे लुटतायत। राज्याची तिजोरी यांनी खाली केलेली आहे। म्हणजे जी माहिती मला एक एक येते की या वेळेला सुद्धा, म्हणजे गेल्या महिन्यातला होता, या वेळेला सुद्धा पुढच्या महिन्यातली जी कर्ज घेण्याची मुदत असते किंवा मुभा असते ती वापरून त्यांनी आजचे पगार दिलेले आहेत। मग राज्याचं होणार आहे काय, करणारात काय? बेफाम नुसती लूट चाललेली आहे। मुंबईमध्ये सुद्धा रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट, राज्यांमध्ये रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट, नको तिथे रस्ता। आणि मग आम्ही काय बोललो का म्हणतात बघा हे विकासाच्या आड आलेत। आम्ही विकासाच्या आड आलेलो नाही आहोत, येणार पण नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की, आमचं सरकार आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राची लूट करून जे महाराष्ट्र गुजरातला विकता आहात, महाराष्ट्र गुजरातच्या घशात घालताय, ही लूट मी बंद करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। मविया सरकारनं शेतकऱ्यांना न मागता कर्जमुक्ती दिली होती, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभाव हवा आहे तोही आम्ही देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं।